चला तर मंडळी, आज आपण कांद्यामध्ये रवा टाकून कुठली रेसिपी बनवणार आहोत हे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजणारच आहे। त्याचबरोबर आजची रेसिपी खूपच भन्नाट असणार आहे, त्यामुळेच रेसिपी सोडून न जाता किंवा स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण घेतलेले आहे 2 मोठ्या साईजचे कांदे। आता कांदे जर छोट्या साईजचे असतील तर 4 घेतले तरी देखील चालणार आहे, किंवा तुम्हाला हा पदार्थ किती प्रमाणात बनवायचा त्यानुसार तुम्ही इथे कांदे घेऊ शकता। कांदे अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आणि सुरीने इथे मी पातळ असा कांदा कट करून घेणार आहे। जर तुम्हाला अशा प्रकारे सुरीने कांदा पातळ असा कट करता येत नसेल तर त्यासाठी सिक्रेट एक पद्धत देखील तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही ना कितीही हवा तितका पातळ असा कांदा कट करू शकता। तर इथे आपण अर्धा कांदा सुरीने एकदम पातळ कट करून घेतलाय। आता अर्धा कांदा जो आहे ना तो तुम्हाला दाखवते। तर इथे जे बटाटा सिलण्याचं पिलर असतं ना, त्याने आपण हा कांदा जो आहे तो पातळ असा फक्त आपल्याला ते पिलर त्यावरती ज्या प्रकारे आपण सालं काढण्यासाठी यूज करतो ना, तशाच प्रकारे आपल्याला कांद्यावरती यूज करायचा आहे। एका साईडवरून दुसऱ्या साईडकडे हा कांदा अशा प्रकारे करत जायचं। एकदम पातळ, अगदीच आपल्याला चाकूने किती परफेक्ट काटता येत असेल ना, तर इतका कांदा आपण पातळ कट करू शकत नाही, एवढा हा पिलरने कट करून घेता येतो। संपूर्ण कांदा जो आहे तो उभा आणि पातळ असा कट करून घेतलेला आहे, पाहू शकता। संपूर्ण कांदा तसा तर मी पिलरनेच कट करून घेतला। आता हा कांदा एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर इथे पहा, आपण हा कांदा संपूर्ण ह्या पसरट भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करायला एकाच भांड्यामध्ये जमेल अशा पद्धतीचं इथे आपल्याला भांडं घ्यायचं आहे। संपूर्ण कांदा टाकून झाला की त्यामध्ये आता रवा घालायचा आहे। 1 वाटी जाड रवा आहे, इथे तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही रवा वापरू शकता। एक सोबत संपूर्ण रवा न घालता थोडा थोडा रवा घालून आपल्याला हाताने हा रवा या कांद्यामध्ये मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून हाताच्या उष्णतेमुळे कांद्याला पटकन असं पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की हा रवा छान असा यामध्ये मिक्स होतो। आता आपल्याला ना जेवढा मावेल एवढा रवा जो आहे तो इथे आता घालून घ्यायचा आहे। पण एक सोबत सगळा रवा न घालता थोडा थोडा रवा घालत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे। तर पहा, इथे ना जवळपास अर्धा ते पाऊण वाटी इतका आपण रवा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा कांदा कुस्करवून घ्यायचा आहे। कांद्याला तुम्ही जेवढं यामध्ये मिक्स कराल ना, तेवढं कांद्याला छान पाणी सुटतं। आता पहा, मिक्स करून झाल्यानंतर राहिलेला रवा संपूर्ण यामध्ये घालून घेतला आणि आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। रवा असा घातल्यामुळे ना आपल्यालाही अंदाज येतो की हा पदार्थामध्ये कांद्यापेक्षा जास्त रवा तर होत नाही ना, तर इथे परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे। त्यानंतर ना 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घालायची आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला घालायचा आहे घरातले धना जिरा पावडर आणि गोडा मसाला। यामुळे ना या पदार्थाला खरंच खूप छान टेस्ट येते। त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती अशा पद्धतीने कुस्करवून टाकायचा आहे। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर आपण इथे कट करून घेतली, ती टाकून घ्यायची। कोथिंबीर भरपूर घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, तसंच कुटून घेतलेला लसूण घातलेला आहे। आता कढीपत्ता, तसं तर पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे भरपूर असा कढीपत्ता यामध्ये बारीक असा कोथिंबीरीसारखा कट करून घातलाय, जेणेकरून तो पदार्थ खात असताना तो आपल्या खाण्यामध्ये जाईल। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर पहा, सुरुवातीला ना अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये पाणी देखील घालायचं आहे, पण सुरुवातीला तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे। रवा जाड असल्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त लागतं, म्हणजे छान असा रवा भिजला जातो। तर थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, एक सोबत भरपूर पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, लागेल असंच पाणी घालायचं आहे आणि मग हे मिक्स करत जायचं आहे। तर आता लागेल एवढं पाणी मी यामध्ये घालणार आहे, पण याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर पहा, अशा प्रकारे चमच्याने थोडंसं मॅश केल्यासारखं केलं ना, मग कांद्याला देखील छान पाणी सुटतं। तर इथे ना ज्या छोट्या ग्लासाने, जो एकदम छोटा ग्लास असतो त्याने ना 2 ग्लास इतकं पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे आणि परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे। पण आणखीन आपल्याला हे मिश्रण 10 मिनिटे भिजवण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटे झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान असं रव्याने हे पाणी जे आहे ते अब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। रवा देखील छान फुलला गेलेला आहे।
रवा छान भिजला तरच तुमचा हा पदार्थ परफेक्ट असा तयार होतो. त्यामुळेच आपल्याला रवा भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. तर 10 मिनिटानंतर पाहू शकता छान असे हे एकजीव सारण झालेलं आहे. कांदा देखील त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता इकडे गरम व्हायला तवा ठेवलेला आहे, त्यावरती तेल घालून घ्यायचं. सुरुवातीलाच थोडंसं तेल लागतं, नंतर ना तुम्ही कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ बनवू शकता. आता थोडंसं तेल घालून घेतलं आणि अशा पद्धतीने तव्याला आपल्याला फक्त ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे तयार करून घेतलेलं पीठ आहे ते यावरती घालून घ्यायचं. हाताला पाणी लावायचं आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर ना तुम्हाला लच्छा पराठा हे करण्याचं खूपच किचकट वाटत असेल ना, तर अशा पद्धतीचं थालीपीठद्वारे तुम्ही हा भरपूर कांदा घातलेला लच्छा पराठा बनवू शकता. तर इथे पहा थालीपीठ थापून झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनिटासाठी छान असं शेकवून घ्यायचं. आता शेकवून झाल्यानंतर वरतून थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे थालीपीठ जे आहे ते पलटवून घेऊया. वरतून आपल्याला अगोदरच तेल टाकून घ्यायचं आहे अगदीच थोडंसं आणि मग हे थालीपीठ जे आहे ते पलटवून घ्यायचं आहे. जेणेकरून पलटल्यानंतर आपल्याला खालच्या साईडवरती तेल व्यवस्थित सोडता येत नाही म्हणून. आता हे थालीपीठ भाजत असताना पहा अशा प्रकारे उलटण्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजेच ना आतपर्यंत छान असं भाजलं जातं आणि आतपर्यंत भाजल्यामुळे हा पदार्थ खरंच खायला अतिशय सुंदर आणि खुसखुशीत तयार होतो. त्यामुळेच ना घाई गडबडीत जर तुम्हाला नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही नाश्त्यासाठी देखील हा पदार्थ अगदीच झटपट 10 ते 15 मिनिटामध्ये बनवून तयार करू शकता. तर इथे दोन्ही साईडने आपल्याला छान असे हे थालीपीठ जे आहे ना ते क्रिस्पी होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे. एकदम कुरकुरीत आणि थापताना देखील होईल तितकं पातळ असं थालीपीठ हे थापून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मस्त गोल्डन कलरवरती भाजून घेतलेलं आहे आणि छान असं सुरेख आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. याच पद्धतीने बाकीचे सुद्धा थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत. सुरेख आणि सुंदर झटपट होणारा पदार्थ आहे, तसाच चवीला अप्रतिम असा होतो. पुन्हा एकदा तव्यावरती अगदीच थोडंसं तेल घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ते तेल जे आहे ना ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती मिश्रण घालून आपल्याला ते थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर पहा इथे ना अशा प्रकारे आपण हे मिश्रण घालून घेतलं आणि आता हे थालीपीठ जे आहे थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापत असताना फक्त गॅसची फ्लेम जे आहे ना ते मीडियम ते लो ठेवायचे आहे. जेणेकरून तुम्हाला पातळ असं थालीपीठ थापता येईल. खालतून जर तुम्ही गॅसची हीट जास्त ठेवली आणि त्यामुळे ना पटकन असं हे पीठ जे आहे ते ड्राय व्हायला लागतं आणि त्यामुळेच थालीपीठ हवं तितकं पातळ थापता येणार नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे. त्यानंतर पहा खालच्या साईडने ना 2 मिनिटं झाकण ठेवून भाजून घेतलं. आता दुसऱ्या साईडवरती देखील आपल्याला 2-3 मिनिटे अशा प्रकारे प्रेस करून सेम पद्धतीने संपूर्ण थालीपीठ जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे भाजल्यामुळे आतपर्यंत त्याची वाफ जाते. त्यामुळेच ना उलटण्याने हा पदार्थ आपल्याला थोडासा दाबून घ्यायचा आहे. कारण आपण डायरेक्ट तर तव्यावरती थापल्यामुळे ना थोडेसे जाडसर राहतात. तर इथे मस्त असे 2 थालीपीठ बनवून घेतले. पण जेवढं आपण प्रमाण घेतलेलं आहे ना तेवढ्या प्रमाणामध्ये 2 ते 3 लोकं नाश्ता करतील एवढ्या प्रमाणात हे थालीपीठ तयार होतात. तर मस्त असे कांद्याचे हे लच्छा पराठे किंवा थालीपीठ तुम्ही म्हणू शकता. तर खूपच सुंदर झालेले आहेत. चवीला म्हणाल तर अप्रतिम झालेत आणि बनवायला म्हणाल तर किती सोपे आहेत हे तर तुम्ही बघितलंच. त्यामुळेच तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तसंच ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून बघितली हे देखील मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजेच तुमचे पर्सनली आभार मानता येतील. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.